आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण. कणपोली विपक्ष धामणी संघ या दोन संघांमध्ये हा दरम्यान सामना रंगेल. कणपोली संघाने मात्र इथे टॉस जिंकला होता आणि निर्णय घेतले ते क्षेत्ररक्षणाचं आणि फलंदाजीसाठी मात्र पहिले चान्स दिले ते धामणी संघाला. आपण सलामीची जोडी पाहतोय मैदानात. धामणी संघाकडून नाना आणि सुरेश या दोघांना पाहतोय आपण मैदानात सलामीची जोडी म्हणून. आपण पाहतोय दुसरा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सामन्याला खूप उशीर झालाय. उशीर न घेता हा सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण गोलंदाज ज्ञानेश्वर आणि स्ट्राईकला पाहतोय आपण सुरेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण नाना. पहिल्याच बॉल ज्ञानेश्वरचा सुरेश साठी हा चांगला भिरकावून दिलाय पहिल्याच बॉल वरती. मात्र असा आक्रमण असा षटकार येतोय सुरेशच्या बॅट मधून. पाहायला गेलं तर ताबडतोब फलंदाजी पाहतोय आपण सुरेशच्या बॅट मधून. कुठेतरी पाहतोय आपण स्कोर कार्ड खूप वरती जाऊन पोहोचवायचं काम असेल या फलंदाजाचं. अशा रीतीने मात्र सुरुवात झालंय. एक षटकाराने सुरुवात झालंय धामणी संघाची. पाहिजे तर 5 षटकांचा खेळ. 5 षटकांच्या पहिल्या षटकामध्ये पहिलाच चेंडू मात्र भिरकावून देण्यात यश मिळालं आहे सुरेश याला. पाहतोय पहिल्याच बॉल वरती ज्ञानेश्वरला एक चांगला असा फटका ठोकल्यानंतर हा ऑफ साईडला मारलेला चेंडू त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे मला वाटतंय. 2 धावा मिळतील आणि चांगली रनिंग म्हणावी लागेल या धामणी संघाच्या 2 फलंदाजांकडून. 2 धावा मिळतील. यावेळेस धाव बाद होण्याचा चान्स होता आणि फलंदाज मात्र इथे वाचतो. एक चांगली रनिंग मानावी लागेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू मागे मात्र 8 धावा झाल्यात त्या धावणी संघांच्या. आपण पाहतोय चांगलं असं फटकेबाजी केल्यानंतर अशी कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय. या वेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर वाईडचा इशारा येतोय. पहिल्याच वाईड चेंडू मात्र टाकतोय गोलंदाज ज्ञानेश्वर.
यावेळेस फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. चेंडू जातोय निर्धाव. क्षेत्ररक्षक तिथं अवेलेबल होता, त्याने मात्र एक धाव वाचवले आपल्या संघासाठी. येतोय बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. याच्यानंतर चेंडूला आपटलं होतं आणि चेंडूला पाठवलंय सरळ 6 धाव्यांसाठी. एक चांगला असा दर्जेदार षटकार मात्र पाहायला मिळालाय सुरेशच्या बॅट मधून. एक चांगला फलंदाज. आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत या षटकामध्ये या फलंदाजांनी. पाच चेंडूंचा खेळ झालाय. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातला. ज्ञानेश्वरचा शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय. वन बाउन्स चौकार. एक चांगला अशी फलंदाजी पाहतोय आपण सुरेश याच्या बॅट मधून. पाहायला गेलं तर एक षटक संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहतोय 19 या आकड्यावरती धावा. पाहायला गेलं तर खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली सुरेशच्या बॅट मधून. यावेळी स्ट्राईकला पाहतोय आपण नाना. यावेळेस दुसरं षटक मात्र घेऊन येतोय ते राजू. यावेळेस आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय राजू. दुसरं षटक मात्र घेऊन येतोय. याच्यानंतर स्ट्राईकला पाहू आपण नाना. या फलंदाजाला पाहतोय आपण. पहिला चेंडू असेल राजू याचा नानासाठी. यावेळेस चांगला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू जाईल 4 धाव्यांसाठी. सहजरित्या 4 मिळतील. एक गॅप सिलेक्शन शॉट होता, त्या शॉटला मात्र तो शॉट मात्र सक्सेसफुल ठरलाय आणि 4 धावा मिळतील. या 4 धाव्याच्या सहाय्याने धाव फलकात वाढ होते. धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूला मात्र 4 धाव्यासाठी पाठवले नाना यांनी. पाहायला गेलं तर पहिल्या षटकात मात्र सुरेश याने एक चांगली फलंदाजी केली होती. या वेळेस नाना सुद्धा मागे सरत नाही आणि एक चौकार ठोकतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकच्या हातात. चेंडू होतोय निर्धाव, अर्थातच डॉट चेंडू. यावेळी चांगला फटका त्या दिशेला थोडस पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक होता तिथून थोडीशी चुकी होते आणि क्षेत्ररक्षकाला चकवून चाललाय चेंडू 4 धाव्यांसाठी. चांगली फलंदाजी होते ती नाना याच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला फटका केलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा 4 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय नानाच्या बॅट मधून. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला असेल आणि त्या 4 चेंडू मागे 3 चौकार ठोकलेत नाना याने. पाहायला गेलो पहिल्या षटकात मात्र सुरेशने खूप चांगली फलंदाजी केली. या षटकात नाना कुठे मागे सरत नाही आणि दाखवून देतोय मी सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस वाईड लाईनचा पुरेपूर फायदा उचलल्याने पाहतोय आपण गोलंदाज राजू याला. चांगला टप्पा मात्र ठेवला या वेळेस आणि चांगलं असं निर्धाव चेंडू.
मिळालं आहे आणि मला वाटतंय 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडून मागे 3 चौकार ठोकलेत, 2 चेंडू निर्धाव. यावेळेस शेवटचा चेंडू असेल या षटकातला राजू याचा. ओहो फ्लिक केलाय मिडॉन. सॉरी फाईन लेगच्या दिशेने चाललाय चेंडू पुन्हा एकदा 4 धाव्यांसाठी. या षटकात मात्र 4 चौकार मात्र ठोकण्यात यश मिळाले आहे ते नाना याला. पाहायला गेलं तर दुसरं षटक संपतंय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाव फलकावर धावा पाहतोय 35 या आकड्यावरती धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 35. सुंदर असा स्कोर कार्ड मात्र आणून ठेवला या 2 फलंदाजांनी. आधुनिक सलामीची जोडी पाहतोय आपण मैदानात तटस्थ. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अनिल. यावेळेस चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेने षटकार. आपण पाहतोय नाना मात्र चौकार मध्ये संपुष्ट मानतात आणि सुरेश यावेळेस आपण पाहतोय षटकार मात्र ठोकतोय. कुठेतरी पाहतोय आपण चौकार त्यांना मात्र आवडत नाही आणि षटकार ठोकण्यात यश मिळतंय. मला वाटतं या चांगला फलंदाजी आपल्या बॅट मधून दाखवत आणि सुरेश. यावेळेस वेगवान चेंडू जातोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पर्यंत एक धाव पूर्ण असेल. आता स्ट्राईक वरती पाहतोय आपण नाना याला. निश्चितच षटकारचा बादशाह सुरेश असेल तर चौकारचा बादशाह नाना असतील. यावेळेस स्ट्राईकला पाहतोय नाना. गोलंदाजी मार्कवर अनिल. चांगला चेंडू इथे काय गोलंदाजी पाहतोय. चेंडूला मात्र ऑफ ऑफ स्टंपच्या बाजूला मात्र फेकी केलं होतं. ऑफ स्टंप मात्र उकडून चाललंय आणि फलंदाज होतोय बाद. नानाच्या पारीचा अंत. चांगला फलंदाज बाद करण्यास यश मिळतंय ते अनिल या गोलंदाजाला. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. कमबॅक मात्र इथं चालू ठेवलाय. एक नवीन फलंदाज जाताना पाहतोय आपण मैदानात भरत. या वेळेस पाहतोय आपण चांगला फटका म्हणावा लागेल. एक धाव मिळेल. एक धावाच्या सहाय्याने धाव फलकात वाढ होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावरती. 43 या आकड्यावरती आपण पाहतोय धाव संख्या जाऊन पोहोचले. यावेळेस पाहतोय सुरेश स्ट्राईक वरती. या वेळेस आपण पाहतोय बडे बडे मॅच में असे बडे बडे षटकार सुरेशच्या बॅट मधून येतच राहतात. मला वाटतं षटकाराचा बादशाह असेल सुरेश. पाहतोय आपण एक चांगली अशी
शेवटच्या चेंडूवर मात्र एक घणाघाती प्रहार केल्यानंतर षटक संपते आणि धाव फलकावर धावा झाल्या त्या एकूण 50. यावेळेस पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर. चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चेंडू उचलेल, फेकेल, एक धाव मिळेल. स्ट्राईक मात्र रोटेट केली ती सुरेश धवल. यावेळेस स्ट्राईकला पाहतो होतो आपण सुरेश याला. चांगल्या दिशेला त्या दिशेला पुन्हा एकदा फटका केलाय. दुसरीचा प्रयत्न असेल. धाव बाद होण्याचा चान्स होता मात्र थोडीशी पाहतोय आपण डोक्याच्या वरून चेंडू चाललाय. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा पाहतोय आपण स्ट्राईकला सुरेश. यावेळेस डोपाटेक षटकार मारण्याचा प्लॅन होता. प्लॅनला खचवतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. चेंडू जातोय निर्धाव. अशीच गोलंदाजी करावी लागेल ज्ञानेश्वर आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर सुरेश एक चांगला फलंदाज आहे. त्याला बाद करणं खूप गरजेचं असेल. आतापर्यंत अडचण म्हणून थांबलाय. अजूनही मैदानात ती अडचण कुठेतरी काढावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस पुलटा चेंडू बचका फसला. क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज होतोय बाद. जी विकेट पाहिजे होती ती विकेट मात्र आले. चांगलं पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना अविनाश. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू अविनाश साठी असेल. यावेळेस मोठ्या फटक्यासाठी गेले होते आणि इथे थोडस पाहतोय क्षेत्ररक्षक आले होते. आपण झेन जमिनीला दान केले. आणि 2 धावा सहज मिळतील त्या धावणी संघाला. पाहायला गेलं होतं ती झेल होती. झेल अटेम्प्ट करणं खूप गरजेचं होतं. धाव संख्या खूप वाढले आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती 54 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल ज्ञानेश्वरचा. पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर यांनी खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. मात्र 5 चेंडू मागे मात्र 5च धावा खर्च झाल्यात. येणारा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस खूपच उंचावरती गेलेला चेंडू पंच निश्चित दंडित करतील आणि चेंडू जाईल फाईड. यावेळेस रिव्ह्यू घेतले आहे मात्र कांट्रोली संघाने, सॉरी कलबुली संघाने. आपण पाहतोय खूपच उंचावरती गेलेला चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एक चेंडू टाकावं लागेल ज्ञानेश्वरला. यावेळेस खूपच सुंदर चेंडू म्हणावा लागेल. खूप वेगाचा चेंडू जातोय यष्टीरक्षकच्या हातात. चेंडू होतोय निर्धाव. पाहतोय आपण 3 षटकाच्या समाप्ती, सॉरी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण.
यावेळेस आपण पाहतोय गॅपच्या दिशेने चेंडू येतोय 4 धाब्यांसाठी. जब भी कोई गॅप देखू मेरा दिन दीवाना बोले चौकार ओले. परत यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा मिळतील. चांगली रनिंग मानावी लागेल धामणी संघाकडून. दोन चेंडूंचा खेळ झालाय. 10 फलकावर धावा पाहतोय आपण 61. यावेळेस फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा उचलता नाही आला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. सहजरित्या 2 धावा मिळतील. चांगली रनिंग मानावी लागेल या संघाकडून. सिंगल डबल मध्ये एकदम कन्वर्ट करतात चेंडूला. यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने चेंडू येतोय समालोचन कक्षात आणि चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी भास्करच्या. क्षेत्ररक्षक खूप सुंदर. एकच धाव मिळेल दामणी संघाला. यावेळेस पाहतोय स्ट्राईक वरती अविनाश. 10 फलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 70 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. पाहावं लागेल या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. फुलटॉस चेंडू आणि फलंदाजाने आपलं मात्र एक्स्ट्रा दिमाग लावलंय आणि चेंडू जातोय वाईड +4. लागलाय का? लेग बायच्या स्वरूपात 4 धावा मिळतील. वाईड +4 धावा असतील. चेंडू लागला नव्हता. वाईट +1 4 धावा मिळतील. या अशा प्रकारे 5 धावा यावेळेस पाठवलाय 6 धाव्यांसाठी. गरज असेल ती कलंबोली संघाला. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावर धावा पाहतोय आपण 81. 2 धावा पॅनलाइजच्या पकडल्या गेल्या तर 83 धावा होतील आणि विजयासाठी 84 धावांची गरज असेल ती कलंबोली संघाला.
आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग असेल आणि कंपल्सरी ड्रेसिंग सुद्धा असेल.
आपण पाहतोय 84 धावांचा पाठलाग करीत असताना स्ट्राईक वरती पाहतोय ज्ञानेश्वर, याला न स्ट्राईकला पाहतोय अनिल आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय नाना. पहिलाच चेंडू, मोठी अपेल, पंचांचं बोट वरती आणि परताव लागेल ज्ञानेश्वरला. फलंदाज होतोय बाद. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलपूर्वक असा विकेट नाना याच्या गोलंदाजीमध्ये आलाय आणि नानाला परतावं लागेल. एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. कलबुली संघाला मात्र पहिल्याच विकेट मात्र ज्ञानेश्वर याच्या स्वरूपात मिळतोय. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना राजू. चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र अटेम्प्ट केलाय, कलेक्ट केलाय आणि बॅकडोया दुसरा धक्का मिळतोय तो कलंबोली संघाला राजूच्या स्वरूपात. अगदी तामसेई बनाम चिचखांबला दोन्ही संघनायक अगदी या ठिकाणी टॉससाठी यायचे. चिचखांबला आणि तामसे या दोन संघादरम्यान आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळेल. चौथा सामना असेल पोखरवाडी बनाम वंजारवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटचा सामना असेल तो पलदरे ठाकूरवाडी बनाम आतकरगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर अगदीच तामसेई संघनायक आणि चिचखांबला संघनायक अगदीच आपण या ठिकाणी टॉससाठी या. दोन्ही संघनायकांना सूचना करून आपण टॉससाठी यायचं. काय ओमकार वाघमारे. तिसरा चेंडू असेल यावेळेला चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. पहिला चौकार येतो या 4 धावांसाठी. 4 धावांनी खातं ओपन होतंय कलंबोली संघाचं. गोलंदाजी ट्रॅक वरती नाना पाहतोय आपण. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर हा तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. या 4 धाव्याने खातं ओपन होतंय ते कलंबोली संघाचं. पाहावं लागेल. याच्यानंतरचा चेंडू खूप सुरेख मारलाय, त्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरती चेंडून जातोय आणि धावा मिळतील एक. एक धावामध्ये संपुष्ट मानले कलंबोली संघाने.
यावेळी स्ट्राईकला पाहतोय आपण अनिल या फलंदाजाला. स्ट्राईक वरती असतील अनिल पवार. चार चेंडू मात्र खूप सुरेख अशा पद्धतीने फेकी केले त्या गोलंदाजाने. यावेळेस बॅटची एज होती. स्लिपला जो क्षेत्ररक्षक होता त्याने थोडीशी चुकी केली. त्याच्या नेतृत्वाखाली चेंडू जातोय 4 धावांसाठी. आज नाना याला तामसाई संघाचा कर्णधार आणि चीज खांबले संघाचा कर्णधार आपण यायचा आहे समालोचन कक्षात. आपण टॉस उडवण्यासाठी यायचं आहे न विलंब करता. पाहायला गेलं तर विलंब जर झाला तर आपल्याला पॅनलाइज केली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. या तामसाई संघाचा कर्णधार आणि चीज खांबले संघाचा कर्णधार आपण या लगेचच या. फिल्म झाला तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघाने. यावेळेस पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती भरत आणि फलंदाजाचे नवीन फलंदाज पाहतोय आपण आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानात समीर. स्ट्राईक वरती असेल अर्जुन. 2 स्ट्राईक वरती असतील समीर. पहिला चेंडू भरत याचा. यावेळेस चांगलं वाईडच्या लाईनचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय गोलंदाज भरत. पहिला चेंडू मात्र सुरेख फेकी करतोय. येणारे 23 चेंडू आणि 75 धावांची गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटची एज पंचांचं बोट पुन्हा एकदा वरती येतंय. फलंदाज बाद होतोय. पंचांनी आउट दिलंय. आपण बघायचं आहे इकडे. बाद दिलंय. चांगली गोलंदाजी होते भर त्याच्या गोलंदाजी मधून आपण पाहतोय. आपण पाहतोय आपल्या जवळ अल्ट्रा एज अवेलेबल नाही. फलंदाज बाद केल्यास यश मिळते ते गोलंदाज भरत याला. आपण जायचं आहे नवीन फलंदाज मैदानात लगेचच. आपण चीज कांबल्या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आपण तामसाई संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. आपण थोडं उशीर झाला आपल्याला तर आपण पॅनलाइज केले जातील याचं दक्षता घ्यायची आहे. आपण
मॅच संपवण्याच्या अगोदर जर आले नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. यावेळेस बॅट चेंज लागले त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं प्रोटेक्शन मानतोय आपण त्या दिशेला. एक धाव मिळेल. मला वाटतंय थोडंसं खराब थ्रो. एक धाव मध्ये संपुष्ट मानतोय कलंबोली संघ. आपण पाहतोय दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू मात्र फेकण्यात यश मिळतंय. भरत याला पाहायला गेलं तर 4 विकेट मात्र यावेळेस खूप सुंदर चेंडू म्हणावा लागेल. तामसाई संघाचा कर्णधार आपण यायचं आहे लगेचच. टॉस सोडवण्यासाठी समालोचन कक्षात यायचं आहे. जिस कांबली संघाचा कर्णधार उपस्थिती आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय भारत याला. पाहायला गेलं तर धामणी या संघाकडून फलंदाजी मात्र खूप सुरेख झाली. तितकीच गोलंदाजी ही सुरेख. पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलेल फेकेल एकच धाव मिळेल. एक धावावरती संपुष्ट मानावे लागेल ती कलंबोली संघाला. विकेट आपल्या नावावर करतील. या वेळेस पाहतोय चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न थांबवला. निश्चितच एकच धाव असेल. स्ट्राईक वरती पाहतोय समीर. यावेळेस ऑफ साईडला केलेला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मागे धावतोय. चेंडू अडवलाय फेकलाय आणि मला वाटतं 2 धावा असतील. तिसरी धावेचा प्रयत्न असेल थांबवलाय. 2च धावा असतील. या 2 धावाच्या मदतीस धाव फलकात वाढ होते. धाव संख्या धावून पोहोचते 14 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. फलंदाजी तितकीही सुरेख झाले. धामणी संघाकडून तितकीच सुंदर गोलंदाजी होत आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडू मागे 3च धावा खर्च झाल्यात नाना याच्याकडून. यावेळेस बॅटची एज खाली क्षेत्ररक्षक आहे आणि जेलपर्यंत पोहोचू शकणार नाही. मात्र खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल मध्ये रोखून धरलंय कलंबोली संघाला. कोणीतरी मोठे फटके अजूनही मारू देत नाही धामणी संघ. पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकातला 2 चेंडू शेवटचे असतील. पुन्हा एकदा पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता चेंडू वारंवार निर्धाव होत चाललेत. इथे अडचणीत सापडताना दिसतंय कलंबोली संघ. तामसाई संघाचा कर्णधार आपण या लगेचच. मॅच संपवण्याच्या आधी यायचं आहे आपण. निश्चितच पॅनलाइज केलं जाईल. चीज कांबली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपली सुद्धा उपस्थिती दाखवायची आहे.
धावा आहेत आणि 12 चेंडू आणि 68 धावांची गरज असेल अजूनही कलंबोली संघाला. सामना मात्र एकतर्फी झुकलेला दिसतोय आपल्याला. यावेळेस चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. एकच धाव असेल. या आपण चिचकांबळे संघाचा कर्णधार टॉस सोडवून घ्यायचा आहे आपण. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना प्रेम. गोलंदाजी ट्रॅक वर पाहतोय आपण सुरेश. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक खाली आणि झेल टिपलाय. पुन्हा एकदा विकेट पडतोय कलंबोली संघाचं.
हे आपण टॉस सोडवून घ्यायचा आहे. आपण पहिले पोकरवाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. वंजारवाडी संघाचा कर्णधार आपण उपस्थिती दाखवायची आहे. किती गेलेत त्यांचे? 8वा धक्का मात्र बसतोय तो कलंबोली संघाला. एबलेस आपण पाहतोय वेगवान चेंडू जातोय निर्धाव. पण दोन्ही संघांनी टॉस सोडून घ्यायचा आहे. हा मात्र वाईट चेंडू असेल. पंच दंडित करतील. पाहतोय आपण वारा मात्र खूप सुटलाय. बॉल मात्र फेकून देतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चाललाय चेंडू वाईड. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 2 चेंडू मागे 50 धावांची गरज असेल. चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव मिळेल आणि फलंदाज बाद होतोय. धाव बाद होतोय फलंदाज. शेवटचा चेंडू असेल. आपण इथे मात्र विजय होतोय तो धामणी संघ. विजय संघाचं अभिनंदन असेल. हरलेल्या संघाचं गोड गोड कौतुक असेल. आपण दोन्ही टीमनी हँडशेक करून घ्यायचा आहे. चांगले मॅच मात्र इथे झाले.